चला बोरशेती संघ चला लवकरात लवकर फलंदाज पाठवा. 4 ओव्हरची मॅच आहे फायनलची. चला जोरदार टाळ्यांनी दोन्ही टीमचं स्वागत करा मित्रांनो. एकीकडे अष्टविनायक अंबराई आणि त्याच्या विरोधात ओमसाई इंदिरानगर बेस्ट ऑफ बोरशेती. अंतिम सामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष 2026 ची ट्रॉफी चमचमती ट्रॉफी. दोन संघांमधला एक शिलेदार या मात्र ट्रॉफीचा हकदार होणार. या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाणार ते पाहूयात. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय अर्जुन बांगर आणि त्याच्या समवेत रोशन वेकंडे. तर एकीकडे गोलंदाजी मार्क वरती विजय पवार नवा रूपाला आलेला अतिशय भेदक गोलंदाज. चांगला फटका यावेळी मात्र इथे फिल्डिंग जबरदस्त सजवली आहे. लाजवाब. विजय पवारच्या प्रत्येक विकेटला रवी पवार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहिला बॉल घातक होता विजय पवारचा, परंतु त्याच्यावरती आता दुसऱ्या बॉलवर आक्रमण चढवलंय अगदी अर्जुन बांगरने आणि येतोय त्याच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत मोठा ब्लास्ट सिक्सर. पहिल्या बॉलवरती अगदी जमेची बाजू होती विजय पवारची. तदनंतर आपण पाहायला गेलं तर अगदी आक्रमण चढवला अर्जुन बांगारने आणि त्याच्यावरती षटकार जरूर आलाय. षटकाराने रणनीती यशस्वी केले अर्जुनने. इथे सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा पहिला बॉल डॉट आला होता, तदनंतर मात्र षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड. चुकी केली या बॉलवरती विजय पवारने आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
आणखी एक दर्जेदार बॉल. काटक आणि उंच शरीर यष्टीचे जे खेळाडू असतात ना, सातत्यपूर्ण मैदानात गोलंदाजीत घातक ठरत असतात. कारण शरीराचा संपूर्णपणे वापर योग्यरित्या जर मैदानात केला तर व्हेरिएशनचे बॉल सध्या गोलंदाजीतले पाहायला मिळतात. आणि विजय पवारमध्ये ती खासियत जरूर आहे. एक बॉलवरती मोठा फटका अर्जुन बंगारेचा आलाय, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतोय कमबॅक सुंदर आहे. आणखी एक डॉट बॉल. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. एक वाईट बॉल मध्यंतरी पाहायला मिळाला होता, एक षटकार. बाकीचे चारही बॉल डॉट परिस्थितीत आहेत. इथे आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेखा पार. आलाय तो चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. बिनबाद 11 धावा धावफलकावरती. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाज वैभव. नावात वैभव आहे, मैदानावरती तेच वैभव टिकवायचं आहे गोलंदाजीतलं. परंतु पाहूया काय करताय, कारण समोर आता बॅटर रोशन वेकंडे, ज्याने खरं म्हणायला गेलं तर मगाच्या सामन्याची एक व्यूहरचनाच बदलली होती आपल्या बॅटिंगने. टर्न दिला होता बॅटिंग लाईन वरती. प्रयत्न केले जात आहेत. संघर्ष फार मोठा आहे मैदानात, कारण ज्याला त्याला माहिती आहे, दोनही संघांना हे चित्र ठाऊक आहे की जो जिंकेल त्याचा प्रवास या चमचमत्या सोनेरी चंदेरी मुकुटापर्यंत जाऊन पोहोचेल. वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखी एक करामत. वैभव जाधवची गोलंदाजी. चांगला फटका आहे, बॉल हवेत आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. टिपली आहे झेल आणि संपला या ठिकाणी रोशन वेकंडेचा खेळ. अगदी बॅटर मात्र मैदानातून बाद. साहिलचा आडनाव आहे जाधव. सध्या साहिल स्कोररच्या भूमिकेत आहे आणि बॉलिंग करतोय वैभव अंबलकर. असं होतं जाऊ द्या, त्याच्या लक्षात नाही आलं, आपल्या लक्षात आलं. होतात गोष्टी थोड्या थोड्या. दादा मी म्हटलं ना 12 घंट्यांची ड्युटी पण संपले. उटीच्या पलीकडे येत आता आपण. आजकाल 8 घंटेच चालतंय. सिक्युरिटी सोडली तर 12 घंटे. केतन बामणे हुशार आहेत. ओटीचा विचार त्यांच्याकडूनच होईल. चांगला फटका, परंतु इथे झाली आहे चुकी. झेल झालाय ड्रॉप. सूर्याच्या विरुद्ध दिशेत हा झेल घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी
सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 14 आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सिंगल जरूर आले, फिल्डिंग मिस केली आहे. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. फार मोठा संघर्ष आता अष्टविनायक आमराई टीमला करावा लागणार आहे. मी म्हणेल गोलंदाजी धावा जरूर दिल्या नव्हत्या, परंतु फिल्डिंग चुकीची. जिथे एकच धाव खर्च करायची होती तिथे 3-3 धावा खर्च होत आहेत. मोठा स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जाईल, 1 बाउन्स चौकार. 4 धावेंच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. 21 रन्स स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती निलेश चव्हाण. केतन बामणे गतवर्षी 7 वाजले होते मला वाटते, बरोबर ना? 7 वाजले होते गतवर्षी. या वर्षी प्रगती झाली. हा, साहिल जाधव फार हुशार आहेत. ते सांगतात लोक मॅचेस डे नाईट करतात, आपण नाईट डे केली. चांगला पटका यावेळी पाहायला मिळतोय. सिंगल इथे कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 22 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे. युवक अध्यक्ष चषक 2026 प्रकाश झोतातील टेनिस क्रिकेटचे हे दमदार सामने. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, लेंथ लाईन मध्ये बिघाड. दिशा चुकली आहे सध्या गोलंदाजाची. 23 धावा धावफलकावरती आहेत. हा येतोय दर्जेदार स्ट्रोक, स्विचिटचा पटका आणि आल्यात 4 धावा. 4 धावींच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 27 आकड्यावरती. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. यावेळी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. फिल्डर बनलाय दर्शक. खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 33 आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार करायला गेलं तर 3 बॉल शिल्लक आहेत. हा समीर, तुम्ही काळजी करू नका, तो टायमिंग माझ्याकडे लागला तुमचा.
आणखी एक मोठा स्ट्रोक, आउट ऑफ द पार्ट, बिग ब्लास्ट, सिक्सर. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेलं तर 21 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु आता जर पाहायला गेलं तर या 4 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्यात ते मात्र निलेश चव्हाणने. फर्स्ट इनिंग झाल्यावरती लकी ड्रॉ ओपन होईल. हा अँड्रॉइड फोन. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. अगदी थर्ड अंपायर कडे रेफर केला गेलाय. हा हे फार महत्वाचं आहे. कुणाल स्क्रीन दिसते का बघा तिसऱ्या अंपायरला. फेअर डिलिव्हरी. हे खरोखर रे टेन्शनदायी आहे. 12वा बोर शेतीचा 12वा खरोखर खतरनाक येतो. हा बाबा इतका खतरनाक आहे ना तो. नाव काय प्यारे बाबा. षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले या ठिकाणी. आणखी एक चांगला स्ट्रोक. 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे 49 या आकड्यावरती. स्पष्टच बोलावं लागेल समीर. आता आम्ही इतर म्हणायला खरं म्हणायला गेलं ना तर अगदी दोन्ही संघ 4-4 षटके मागत होते. मला वाटलं होतं कुठेतरी बोर शेती कमतरतेत षटके घेईल. कारण कसं असतं माहिती आहे का, सामान्यपणे संपूर्ण अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासावरती मोठी रिस्क उचलली होती बोर शेतीने. प्यारे काय जबरदस्त नाव आहे त्याचं. पण 200 आलेत ना खात्यात. पन्नास धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. स्वीट साऊंड. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय आणखी एक चौकार. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 45 धावसंख्येवरती अर्जुन बांगारे पाहायला मिळतोय. कॅमेऱ्यात जय गुरवची क्षणचित्रे टिपा. हा तेच सांगतोय मी. अगदी कानाला फोन लावून आहेत. आणखी एक चांगला मोठा फटका, परंतु इथे परतावं लागेल बॅटर अर्जुनला. आणि आतापर्यंत खरं सांगायचं झालं तर मी तेच म्हटलं होतं की महत्वाची विकेट होती अर्जुन बांगरची आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय अर्धशतकी केलीकडे त्याने वाटचाल जरूर केली होती. आणि वैयक्तिक पाहायला गेलं तर त्याने धावा कुठल्या 17 बॉलमध्ये 45. अवघ्या 5 धावांनी तो मात्र मागे आलाय. चांगली बॅटिंग लाईन. भोर शेतीला आतापर्यंत तारणार ठरणारा हा बॅटर आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली.
आदित्य जाधव सध्या गोलंदाजीला आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, पूर्वार्धाचा शेवटचा बॉल. उचललाय बॉल, इथे मात्र सिंगल जरूर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. या दोन धावेच्या मदतीने पूर्वार्ध संपलाय. धावसंख्या जाऊन पोचली आहे. सत्तावन्न धावा धावपलकावरती आहेत. 58 धावसंख्येची गरज. लकी ड्रॉची जो मोबाईल हा, पार्ट चला. त्याची आपण आता चिठ्ठी काढणार आहोत. मी यतीन दादाला विनंती करतोय की आपण लकी ड्रॉची चिठ्ठी काढावी. चला, बोरशेती संघ विलंब करू नका, लगेचच आपण फिल्डिंग सेट करून घ्या. त्यांच्या 12व्या खेळाडूची बरीच चर्चा झाली. प्यारे प्यारे फार हुशार आहे. बांगर, चला लवकरात लवकर. बांगर यशस्वी ठरला आजच्या रात्रीत. हा कॅमेरा इकडे आहे ना. चला कॅमेरामन, मेन कॅमेरा. आणि आमचे मॉर्निंग सुपरस्टारचे मेंबर आहेत. हा, गुड मॉर्निंग. आणि ते मॉर्निंग सुपरस्टार्स मध्येच खेळतात. आज थांबा, कॅमेरा. जय गुरु कुठे आहेत कॅमेरामन? या ठिकाणी पहिली चिठ्ठी निघतीये. माणूस दैवलीचाच आहे, भूषण शिंदे. बाबा, पुढच्या 2 मिनिटापर्यंत तुमची वाट पाहिली जाईल. आपण 2 मिनिटांपर्यंत स्टेजकडे यायचंय. चला भूषण शिंदे दैवली अँड्रॉइड फोनचे खरे मित्र म्हणायला या ठिकाणी आहेत, परंतु आता झोपला असेल की नाही हे माहीत नाही, परंतु आवाज ऐकला तर 2 मिनिटात तर येऊ शकत नाही. 4 ओव्हर 58 धावा करायचे. सलामीची जोडी सागर सावंत आणि विजय पवार हे मात्र मैदानात दाखल क्या होतात. बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसरी चिठ्ठी निघाली आहे. रचित सोनावले, काय जबरदस्त काम केलंय या मित्राने, याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि खरं सांगायला मला आवडेल की खऱ्या प्राइजचा मानकरी तो आगे. जबरदस्त. या त्याला द्या मोबाईल. परंतु त्या नक्की अगोदर नक्की. मी रचित सोनावले, यतीन दादांना विनंती करतोय की आपण जितेंद्र देशमुख नाही नाही, साहेबांचा खरा सन्मान करावा. हकदार आहे, कारण इतक्या 4 रजनीमध्ये जी मेहनत घेतली आहे, लाजवाब आहे. जितेंद्र देशमुख साहेबांचा आपण सन्मान करतोय. मॉर्निंग सुपरस्टार. हा रचित, प्रश्न तुझ्याकडे घेऊन जाईल. अँड्रॉइड मोबाईल जिंकलाय. बाईट नंतर घ्या रे, मॅच चालू करा. थांबा थांबा, होईल ती मॅच. जितेंद्र देशमुख साहेबांचा सन्मान होतोय. पहिलं सांग आता मला, माजी सरपंच वरई. हा मोबाईल घेऊन काय करणार? माझा ह्यो जुना मोबाईल खराब झालाय. खराब झालाय, बघू दे, दाखव जरा. काय पण क्लिक होत. घ्या रे सेकंड हँड मध्ये, कोणाला पाहिजे असेल तर. असो. आणि आणखी एक प्रश्न घेऊन जाईल. मला फार या गोष्टीचा अभिमान तोच आहे. इतक्या दिवस 4 रजनी ही सगळी मेहनत चालू होती, परंतु या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालंय. आणि चिठ्ठ्या सुद्धा तुम्हीच पाडत होते. असो, परंतु तुमच्या नावाची चिठ्ठी निघाली हा अभिमान आहे. एकंदरीत काय सांगाल आता स्पर्धेचं हे सगळं स्वरूप पाहून? काय नाही, स्पर्धाचं नियोजन 1 नंबर झालाय. असं अख्ख्या कर्जत मध्ये नाही झाला. बस एवढं. 1 नंबर बाला, तू एकदम सही बोलला. चला तर आता मॅचला सुरुवात करा. खूप झाली थट्टा मस्करी. 4 ओव्हर 54 करायचे, 58 पार्श्व करायचे. टेलिकॉम, क्या बात आहे. पहिलं षटक घेऊन आलाय अत्यंत यशस्वी ऑलराऊंडर. हो, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. अर्जुन बांगर हा असा खेळाडू आहे की ज्या ओपन खेळाडूने कर. व्यावसायिकतेचे देखील दार ठोठावले, नेहमी यशस्वी राहिला. आणि असा माझा अंदाज आहे वैयक्तिक की तो या स्पर्धेमध्ये देखील यशस्वी झाला असावा. वैयक्तिक हा माझा अंदाज आहे त्याचा खेळ पाहून. कारण ज्या पद्धतीने त्याने मागच्या मॅचमध्ये बॅटिंग केली, अर्जुन बांगरने 45 धावा कुठल्या. त्याने या अगोदरच्या मॅचेसमध्ये देखील विकेट घेतल्या, धावा देखील केल्यात. आज सुमित होता. हो, खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर सेट आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला की मनसे चषकात जी हार पत्करावी लागली बोरशेती संघाला, ती कुठेतरी त्यांच्या काळजाला लागली.
आणि त्यामुळे आणि त्या रात्रीला मला असं वाटतं सुमित भागरे पण नव्हता बॉलर. हा एक मायनस पॉईंट होता त्यांच्यासाठी. आज सुमित आहे. टप्पा पडतोय, चेंडू निघतोय, जबरदस्त गोलंदाजीचा नजराना आणि अँड्रॉइड मोबाईल दिला जातोय रचितला. पॅरेची चर्चा झाली. आमचा 12वा खेळाडू देखील अमराईचाही काही कमी नाही. मस्त माणूस एकदम. युवक अध्यक्ष चषक 2026 फायनलची मॅच ऑन साइडला सागर सावंत अमराईचा ब्रँड ठोकतोय ते थेट रस्त्यावरती षटकार. आता आमचा डीजे ऑपरेटरही आमच्या सोबतीला नाहीये, तोही आपाप घरी निघून गेलाय. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 7 वर 7 अर्जुन बांगरच्या विरोधात. सागर सावंत हा US रिटर्न प्लेयर आहे, जो अगदी बाहेर देशात जाऊन देखील खेळला लेदर क्रिकेट. हो, पुन्हा त्याच प्रतीचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, इम्पॅक्ट चांगला आहे, तो देखील बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंच इशारा करतायत चौकार. टोटल रन झाल्या त्या 11. संपूर्ण रात्रभर खेळून सुद्धा बोरशेती संघाचे सर्व खेळाडू तसेच्या तसेच दिसत आहेत. खरोखरच ही गोष्ट व्यावसायिकतेचीच म्हणावी लागेल. आम्ही थकलोय. मी मगाशी देखील म्हटलं की नको आता 4, नको आता 3, नको आता 2, परंतु त्यांनी सांगितलं नाही आम्हाला जास्तच ओव्हर खेळायचेत. मग शेवटी निर्णय झाला 4 ओव्हरचा. अर्जुन बांगरचा चेंडू खालीच राहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. खरं तर या स्पर्धेतील त्याचं हे शेवटचं षटक. पहिल्यांदा विकेट विना त्याचं षटक गेलं असंच म्हणावं लागेल. एकूण धावसंख्या झाली ती 11 आणि आता 18 बॉलमध्ये विजयासाठी करायचे त्या 47. माझ्या आयुष्यात मी काही केले असेल एक 8-10 वर्ष कॉमेंट्री, परंतु रात्री समालोचनाला येऊन शेवटपर्यंत थांबण्याचा माझा पहिला आणि शेवटचा योगायोग आहे. आणि हा योगायोग आल्यानंतर मलाही असं वाटतंय की काहीतरी निर्णय मीही घ्यावा, कारण स्वतः बदलायचं असेल तर स्वतःच निर्णय घ्यावे लागतील असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. मी हर्षल भाऊंचा मनापासून आभारी असेल. हा पुरे थट्टा मस्करी ठीक आहे, परंतु सन्माननीय हर्षल भाऊ मोरे यांचं मनपूर्वक आभारी आहे की ज्याने मला संपूर्णतः फ्री हँड सोडलं. मला जे हवं होतं समालोचन करताना, निवेदन करताना, हर्षल भाऊंनी अजिबात त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. मला एकदम सांगितलं होतं की स्पर्धा व्यवस्थित झाली पाहिजे, तुम्ही तुमच्या हिशोबाने काम करा. आणि मला असं वाटतंय की मी कदाचित यशस्वी झालो असावा, कारण कालची एक मोठी पोचपावती माझ्यासाठी देखील होती, परंतु असं वाटतं की यशस्वी झालो असावा. केतन बामणे यांचे देखील मनापासून आभार. भावडे आणि माईचे देखील आभार, जे नेहमी साथ देतात मला देखील. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 झाल्यात. 18 बॉल विजयासाठी 47 करायचे आहेत. हा चेंडू खाली राहिला. विजय पवार तलवार चालवतोय. समोरच्या रस्त्यावरती पहा, जे मॉर्निंग वॉकला आले होते आमचे जितेंद्र दादा, ते खरं तर गेले असतील KGKCला खेळायला. तिथे पाहिलं त्यांनी की मॅच चालू आहे, आपण तिथे जाऊ. यस, त्यांचंही स्वागत आहे. सेकंड ओव्हरमध्ये सुमित बागरे खरं तर गेम चेंजर राहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुमित बागरेची गोलंदाजी. बाली बागरेच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद विजय पवार. तर माहिती अशी मिळते सुमित बागरे विवाह बंधनात अडकणार आहे, तर त्याच्या सेकंड इनिंगसाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. अर्जुन बांगर हळूच पाहतून हसतोय. या सर्व 12वा हुशार असला की या सर्व माहिती पोहोचतात. 12वा म्हणत होता मगाशी की सर 4-3-2चं जे समीकरण चालू आहे ते जास्त ओव्हरचं झालं ते आमच्यासाठी चांगलं आहे, कारण 10 क्वालिफायर मॅचमध्ये आम्ही हारलोय. आत्तापर्यंत 6 ट्रॉफीज आम्ही जिंकल्यात. मग त्यांच्यासाठी जिंकणं फार महत्त्वाचं होतं, परंतु अमराई सध्या बॅकफुटला आहे. नवीन फलंदाज आदित्य जाधव मैदानात दाखल होतोय. मला असं वाटलं की कदाचित सुधीर पवार येईल, आक्रमण करेल, परंतु आदित्यला त्याने प्रमोट केलंय. अगदी थोड्याच वेळात आणि थोडक्यात आणि शॉर्टकटमध्ये स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मात्र संपन्न होईल. मॅच समाप्त झाली की कुणीही तुम्हाला बोलणार देखील नाही की तुम्ही समोर या. तुमची जबाबदारी आहे चारही संघ की आपण समोर यायचं.
2 मिनिटांच्या वरती जर का तुम्ही अवधी घेतला तर बक्षीस जे असेल त्याच्यामधून 10% कपात करण्यात येईल. काहीतरी हसवलं पाहिजे ना सुधीर पवार. ओ फुलटॉस, आधीचा फटका, बॉल मिड विकेटला चाललाय, सीमारेषा पार. सुमितच्या विरोधात आक्रमण, आदित्यचा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 वरती. जय गुरव अजूनही सूर्याच्या समोर आहे, म्हणजे त्यांच्याकडे अजूनही पॉवर आहे. ती कोणती पॉवर आहे याचा आम्हाला अजिबात अंदाज नाही. एवढे त्यांनी मला कॉल्स केलेत म्हणून मी त्यांना सांगितलं मगाशी चेक करा चौकार एके षटकार. चला तर चौकार षटकार काय येते चेक करा. मगाशी तेव्हा ज्यांनी मला सांगितलं एवढे कॉल्स त्याने केलेत आणि ते देखील हर्षल भाऊंचं नाव घेऊन. जे काय करायचे नाही हर्षल भाऊंनी सांगितलंय, हे करायचे हर्षल भाऊंनी सांगितलंय. चेंडू शोधायला गेलेत तिथे ना. माझं लग्न झाल्यानंतर बायकोने पण एवढ्या वर्षात कॉल केले नसतील तेवढे जय गुरवने 4 रात्रीत मला कॉल केलेत. ऑन रेकॉर्ड सांगतो. नाही कसं आहे की मी जेव्हा एक्झिट घेतो एखाद्या गोष्टीतून तर तिथून हसवूनच लोकांना जातो. हा चेंडू खालीच राहिला सुमित बागरेचा. आणखी एक निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 17 धावा झाल्यात. 58चं टार्गेट आहे. 2 ओव्हर अद्यापही बाकी आहे. तिसरं षटक चालू आहे सुमित बागरेचं. युवक अध्यक्ष चषकाची फायनल मॅच. माझा आवाज अजूनही आहे याचा मला खरोखरच आनंद आहे. विकेट कीपरकडून मिस्टेक झाले. मिस्टेक नाही होणार तर काय होणार, रात्रभर खेळलेत, पाय दमले असतील, शरीर दमलं असेल, थकला असेल, परंतु आपल्या गावच्या इज्जतीसाठी निष्ठेसाठी ते खेळत असताना व्हाईट बॉल प्लस एकूण 2 तर टोटल 3 जोडल्या जातील. धावा आहेत त्या 20. हा जो चमत्कार केलाय ना त्या चमत्कारचा खरा शिलेदार केतन बामणे नाहीयेत तर हा साहिल आहे जो माझ्या बाजूला बसलाय. तर मॅच का मुजरिम कोण आहे तो साहिल आहे. 20 धावा झाल्यात. 58 करायचे आता विजयासाठी करायचे त्या 38. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 13 चेंडू 38 ची गरज. अष्टविनायक अमराई संघाला कर्जतचा संघ शहापूरच्या विरोधात. हो खोला टाकलेला बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॉल चालला वाडीश लॉंगॉनला. बाली आहे त्या ठिकाणी थ्रो करतो विकेट कीपरच्या दिशेने. पहा रात्रभर खेळले तरी सुद्धा परफेक्ट थ्रो. याला म्हणतात व्यावसायिकता. एक चेंडू मला असं वाटते बाकी आहे. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 21 वरती. 13 चेंडू आणि आता विजयासाठी करायचे त्या 37. एकाच षटकार आला या चेंडूवरती तर नक्कीच मजा येईल. अनेक संघांनी सहभाग घेतला. 32 संघ या स्पर्धेत खेळले. त्या 32 पैकी 2 संघ अमराई कर्जतचा आणि शहापूरचा बोरशेती खेळतोय. फुलटॉस परंतु लॉंग ऑफला थेट हातामध्ये. सागर सावंत बाद करणने घेतला झेल. तर 2 ओव्हर अमराई संघाची धावसंख्या 21. 12 चेंडू विजयासाठी 37 करायचे आहेत. आता वेळ आलेली आहे समारोपाची. हर्षल भाऊ एवढा मोठा इम्पॅक्ट या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही टाकलात की पुढे जाऊन आयोजन करत असताना बऱ्याच आयोजकांना मात्र विचार करावा लागेल. अन्यथा या स्पर्धेचे स्टँडर्ड मॅच होणार नाहीत. ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. हा वेळेच्या बाबतीत ठीक आहे, त्या गोष्टी नक्कीच पुढच्या वर्षी सुधारू यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु या स्पर्धेने जे हाय स्टँडर्ड सेट केलेत ते स्टँडर्ड मॅच करणं कठीण काम आहे. आणि यंदाच्याच वर्षी केतन बामणे यांनी डिरेक्टली सांगितलंय की जर का सुपर 4 असेल तर सुपर 4 साठी एक वेगळी रात्र असेल. तर मग पुढच्या वर्षी यायला काय हरकत नाही. म्हणून मीच मगाशी म्हटलं की केतन बामणे यांच्याकडे ट्रिक आहे की कसा परत एकदा माणसाला आणावा. त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी ते दाखवलं. जोरदार अपील तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो तेजस जाधव ट्रम्प कार्ड या टीमचा. आणि हर्षल भाऊंचाच कॉल दिसतोय मला वाटतंय. हा यस. तर आणखी एक मोठी बाईक कोणाला मिळाली याचा अंदाज तर प्रेक्षकांना आलाच असेल. बाबू घारे चिंता करू नका. तर 2027 ला या स्पर्धेच्या निमित्ताने युवक अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला कार 4 व्हीलर मात्र देण्यात येईल. पार सकाळची वेळ आहे, सूर्य माझ्या समोर आहे आणि
सूर्याच्या साक्षीने सांगतो, हर्षल भाऊंचा शब्द आहे पुढच्या वर्षी 2027ला कार असेल आणि केतन बामणे यांचा शब्द आहे 32 संघ खेळले तर मात्र सुपर 4 साठी एक वेगळी रात्र असेल. 40 संघ खेळले तर सुपर 5 साठी देखील एक वेगळी रात्र असेल. नाही 4च तर ओके 5च रात्रींची स्पर्धा फिक्स. आणि रेश्मा मयेकर केतन बामणे यांनी सांगितलंय 2 रात्री त्या असतील. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. अमराई संघाकडे थोडं आपण लक्ष टाकूया, त्यांना गरज आहे बूस्टअपची. माझ्याच तालुक्यातला संघ आहे. 22 धावा. शेवटी मी न्यूट्रल आहे. जयेश भोई टेंबरीचे हा त्यांच्याकडून शुभेच्छा. बोरशेतीला नाव पण खूप छान आहे. सुधीर पवार 40 वर्ष ओलांडल्यानंतर ज्याच्या नावावरती 2 बाईक आहेत, हबाईच्या स्वरूपात एक धाव. पंच तुमचे तर एवढे आभार आहेत का बोलून फायदा नाही. रात्रीमध्ये आम्ही समालोचन केलं ना, अशी सक्त ताकीद केतन बामणे यांनी दिलेली आम्हाला की तुम्ही जे करायचे ते क्वार्टर फायनल सेमीफायनल नंतर राखून ठेवलं होतं संदीप बोराडे आणि मला 4 तासांसाठी खास. खराब चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. दुहेरी धाव. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहिलं, त्यांचे मनापासून आभार. 3 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला पाहिलंय. उद्या जाऊन हा आकडा आणखी वाढेल. महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदया आदितीताई तटकरे यांचं देखील इथं आगमन झालं होतं. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर. भावड्या स्पर्धा यशस्वी झाल्या आणि पुढच्या वर्षी 4 व्हीलर आहे. हो टप्पा पडला आणि चेंडू राईज झाला. बोरशेती संघ आता आगेकूच करत असताना 4ही संघ बीड त्याचबरोबरीने उमरोली दोन्ही संघ आपण समालोचन कक्षाच्या समोर या. पुनश्च एकदा मी माझ्या सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो. संदीप बोराडे सर, सुधीर पवारचा फटका. मी कित्येक वेळा असं म्हणतो की मी फक्त पॉवर प्लेचा बॅटर आहे, परंतु आज मी संदीप बोराडे यांना दाखवून दिलं की मी पण 50 ओव्हर बॅटिंग करू शकतो. कसोटी तर सिंगल आले, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय. 26 वरती विजयासाठी आता दावा करायचे. त्या मात्र नयन भागरे बोरशेती यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचा स्वीकार आहे. पहाटे जे आता सामने पाहत असतील त्यांचं स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळ्याला मात्र इथे सुरुवात होईल. अगदी थोड्याच वेळात. SBCC उमरोली तुषार आंग्रे साहेब या. तुम्हीच पुरस्कृत केलेला संघ आहे. डॅनी लोंगले तुमच्या साथीला आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अनुजचा बीड संघ आहे ना, बीड अनुजचा संघ. आपणही या. पाठला करतोय सुधीर पवार. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. ठीक आहे, फक्त सूर्यच आला. पुढच्या वर्षी आपल्याला कार आणायचे आणि ती नक्कीच असेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. यतीन दादा द मोस्ट सायलेंट पर्सन. म्हणजे आमचं ठरलंय की गोवा ट्रिपला मी चुकून जर का गेलो तर यतीन बामणे यांच्या सोबत असेल आणि संदीप बोराडे यांच्या समेत जय गुराव. युवक अध्यक्ष चषकामध्ये जी संपूर्ण टीमने काम केलंय ते सर्वच्या सर्व असतील आणि त्याची तारीख ठरवेल फक्त भावड्या. तो अधिकार फक्त भावड्याला आणि माईला देण्यात आलेला आहे, बाकी कोणाला नाही. पंचांचे विशेष आभार, कारण एवढ्या रात्रीत काम करून पहाटे देखील त्यांनी काम केलं, सकाळी देखील काम केलं. त्यांचे आभार. tenniscricket.in तुमचे मनापासून आभार मानून घ्या. पहिल्यांदा मी अशा परिस्थितीत तिसरे पंच हाईट फॅक्टरसाठी यस अगोदर एक बाउन्स दिला होता. ड्रोन शॉटशी ज्यांनी सेवा पुरवली नितेश चंद्रशेखर याचे खूप खूप आभार. आमचे PP साऊंड सर्व्हिस प्रशांतजी मनपूर्वक आभार आहे. संदीप बोराडे सर तुमचेही आभार व्यक्त करायला हवेत. माझे मगाशी तुम्ही आभार व्यक्त केले त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आमचा रोहित पवार स्कोरिंगसाठी आला. ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड, आणि स्पर्धा यशस्वी झाली. हा बोलणारे नक्की बोलतील की काय पहाटेपर्यंत नो बॉल आहे, नो बॉल. स्कोर टोटल झाला आता 30 झालाय
28 पाहिजे, 6 बॉल 28. आणि स्पर्धेच्या 6 बॉल 28 पाहिजे. स्पर्धेच्या नावाखाली स्टेजच्या डाव्या बाजूला असलेल्या आंब्यांचं ज्याने नुकसान केलं त्यांचा एक विशेष सत्कार उद्या रात्री करण्यात येईल. 6 बॉल 28 ची गरज आहे. खरोखरच एक अनमोल क्षण म्हणावा लागेल. टपली मारले. जर काही कॅच पकडली असती तर मी प्रोफेशनलचा देखील वरचा स्टँडर्ड सेट केला असता बोरशेतीने. बोरशेती संघाला ज्या पुरस्कर्त्यांनी पुरस्कृत केलं अनुपजी साबणे यांचं देखील विशेष कौतुक. ते बरोबर नजर ठेवून होते की कोणता संघ या स्पर्धेत यशस्वी होईल. अचूक निवड करणं देखील महत्त्वाचं आहे. नाहीतर अनेक स्टार आहेत परंतु ती अचूक निवड करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चला तर सुधीर पवार कडे तो निर्णय सुपूर्द करण्यात आलेला आहे. धावसंख्या 32 झालेली आहे. तर विशेष आणि विशिष्ट निवड करण्यामध्ये अनुप साबणे चुकले नाहीत. तसा त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेलाच आहे. युवक अध्यक्ष चषकाचे आयोजक हर्षक मोरे हे त्यांचे परम मित्र आहेत. ही पण त्यांची निवड एकदम अचूक आहे, यात अजिबात शंका नाही. ज्यांनी ज्यांनी पारितोषिकं दिली आम्हाला संदीप बोराडे त्यांचे आभार तर मानलेच पाहिजेत. फक्त एक विनंती आहे, दोन्ही संघातील खेळाडू स्टंप आणि बेल्सला हात लावू नका. जर का स्टंप आणि बेल्स तुम्ही घेतल्यात तर तुमचे पारितोषिकातली आता खरोखरच रक्कम कट करण्यात येईल. हो सुधीर पवार, क्या बात है. पहिला षटकार थेट स्टेज वरती आलाय. बाबा 4 रात्रीत आला नव्हता. हे सुधीर पवारची ताकद आहे. पवारची पॉवर. धावा झाल्या त्या 38. 20 पाहिजेत 20. चेंडू शिल्लक येते 5 चेंडू 20 ची गरज. हा सामना आहे अजून. मला प्यारेची मुलाखत घ्यायची आहे. नाही ती नंतर घ्या, मॅच झाल्यानंतर. हा नंतरच घेणार. वाटल्यास तर प्यारेला घेऊन जा सोबतीला. नको नको मग झालंच. हो पुन्हा प्रयत्न केला आणि ते फलंदाज बाद झालाय. आणखी एक विकेट. तर आता वेळ आलेली आहे रजा घेण्याची. युवक अध्यक्ष चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचे आभार. कळत नकळत जर का कोणाला चुकीचा शब्द गेला असेल समालोचन करताना, कारण कधी कधी अशा गोष्टी घडतात गमती जमतीत. हा तर जय गुरव यांची मी थेट माफी मागतो, थेट. कारण ते माझे परम मित्र आहेत. तर आता थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करू. हे जे आहे हे केतन सर बरोबर करतात. तुम्ही केतन सरांना फक्त इथे बोलवा. केतन बामणे, आपण लवकरात लवकर, कारण या गोष्टींचा आणि माझा अजिबात संबंध नाही, मी फक्त अंदाज बांधतो. हो मागे मारण्याचा प्रयत्न होता. आमराई संघ हो डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. आता ही ड्रोन उडवणाऱ्याचे मनापासून आभार. तुपे मंडप डेकोरेटर्सने देखील एक रेकॉर्ड केलाय. एवढा सूर्य तळपतोय तरी सुद्धा त्याने फ्लड लाईट्स बंद केल्या नाहीत. तर याची नोंद म्हणजे या मॅचेस नाईटच्या आहेत हे त्याने करून दाखवलं. उमरोली संघ या 9, 10, 11, 12 अपने को संभालने का है. तुम्ही ते या. आणि बीड संघ अनुज, बीडचा संघ उपस्थित असेल तर त्यांना विनंती की आपण या. अविनाश निचिते बोरशेती, प्यारेने बरोबर षटकार मारले ते शेवटी राहून. भावड्या आलाय. हो स्वीप मारला, क्या बात है. मस्त पैकी फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. राज तुरेचा चौकार होता. स्कोर 42 झालाय आणि आता धावा करायचे त्या 16. 16 धावांची गरज. सोळा धावांची गरज आहे विजयासाठी. फायनल मॅच. पुन्हा फुल टॉस, तो देखील मारलाय समोर लॉंगॉनला. टप्पा पडल्यानंतर चेंडू चालला बाहेर. चौकार. आणि आता शेवटचा चेंडू बाकी असावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. अष्टविनायक अमराई संघाची धावसंख्या झाली 46 आणि आता एका चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू 12ची गरज. भले डीजे नसेल तर बोरशेतीकर, अजून टाइम आहे, किंवा अमराईकर आपापले मोबाईल
चालू करा, गाणी ऐका आणि बिंदास तिथे नाचा. फक्त स्टम्प्स आणि बेल्सला हात लावू नका. तर युवक अध्यक्ष चषक सन्माननीय हर्षल भाऊ मोरे यांची स्पर्धा जिंकले ओम साई इंदिरानगर, बेस्ट ऑफ बोरशेती, शहापूरचा किंग. कर्जतमध्ये त्यांनी डंका केला आणि या संघाचे पुरस्कर्ते अनुपजी साबणे साहेब, आपलंही अभिनंदन. आणि अमराई संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, त्याबद्दल केतनजी बामणे आपलंही मनपूर्वक अभिनंदन. तो इट्स ओव्हर टू संदीप बोराडे सर. धन्यवाद. तुम्ही सांगितलं आज तुम्ही 50 पार केली, पहिल्यांदा केली आहे. जाऊ द्या, मान्य केलं हेच महत्वाचं आहे.